समास नववा सारशोधन. जय जय रघुवीर समर्थ. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. हनुमंतांची कुळवल्ली, राममंडपा वेला गेली. श्रीराम भक्तीने फळली, रामदास बोले या नामे. शुकासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जयाचा जगी जन्म नामार्थ झाला, जयाने सदा वास नामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती. नेत्राने गुरुराज मूर्ती आपुली, मी जे धवा पाहिली. तू विष्णू शिव तूच दैवत मला, तू तात तू माऊली. झाला भाव मनात या मग करू कोणास पाचारण. प्रल्हादा गुरुराज या नित तुम्हा, माझे असो वंदन. ऋषिकल्पम रामभक्तं गुरुयज्ञेश्वराविदं, चतुर्वेदेश्वर प्राणं प्रणमामि पुनः पुनः. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा, आराध्य दैवतं गुह्यं सर्वं मे रघुनंदनः. गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन कुळेश्वरू, सर्व ही माझा रघुवीरू. सद्गुरु रूपे श्रीराम माझे आराध्य दैवत. परमगुह्य गुह्यातीत, गुह्यपणाची मात न चले जेथे. यो जातो मरुदंशजोक्षित तले, संबोधयन् सज्जनान् ग्रंथं यो रचयन् सुपुण्यजनकं श्रीदासबोधाभिदं. यः कीर्त्या पठनेन सर्वविदुषां स्वान्तापहारी सदा, सोऽयं मुक्तिकरक्षितौ विजयते श्रीरामदासो गुरुः. मला वाटते अंतरित्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्या परिपाववी प्रेमग्रासा, महाराजया सद्गुरु रामदासा. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं, द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमत्स्यादिलक्ष्यम्. एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः, गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः. अनेन प्रियतां देवो भगवान् जानकीपतिः, श्रीरामचन्द्र पूर्वेषाम् अस्माकं कुलदैवतं. श्रोता वक्ता श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. दशक 6वा समास 9वा, त्यातली 21 ओव्या झाल्या. सारशोधन. सारशोधनामध्ये ज्या आपल्या 21 ओव्या झाल्या आहेत, त्या 21 ओव्यांमध्ये सगळ्यात महत्त्वाचं तत्त्व जे आपण थोडक्यात लक्षात घेतलं ते सद्वस्तू लाभे सद्वस्तू. सजातीय पदार्थ आपल्याकडे आकर्षित करू शकतो. आपल्यामध्ये तो गुण नसेल, म्हणजे सद्गुणांचा पुतळा समोर आहे आणि आपल्यामध्ये जर तो गुण नसेल तर तो आपल्याला आकर्षित करू शकत नाही आणि आपणही त्याच्याकडे आकर्षित होऊ शकत नाही, कारण अंतःकरण शुद्धी नाही. अंतःकरण शुद्धी जोपर्यंत नाही तो सर्वोत्तम आहे. जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचं जर म्हणायचं असेल तर तो सर्वोत्तम आहे. आणि सर्वोत्तमाला आकर्षित करायचं असेल, त्याला जर आपल्याकडे यायचं असेल किंवा आपल्याला त्याच्याकडे जायचं असेल तर सारखेपणा पाहिजे. तो सारखेपणा नसेल मग आपला ह्या सगळ्या गोष्टींवर जर लक्ष गेलं, संसारामध्ये ब्रह्मांडामध्ये मायेमध्ये, मुख्य म्हणजे मायेमध्ये जर लक्ष असेल तर त्याच्यापर्यंत आपण पोहोचू शकत नाही. म्हणून आपल्याला तो अनुभव येत नाही. त्या ठिकाणी त्या नावाड्यानी केवटानी 7 वेळा प्रभूंचे पाय धुतले. प्रत्यक्षामध्ये त्याची साधना तपश्चर्या इतकी झालेली आहे की तपश्चर्येनंतर प्रभू समोर उभे आहेत. हा सगळ्यात मोठा सिद्धांत त्या ठिकाणी सांगायचा आहे की ते सगळे समोर उभे आहेत. प्रभू म्हणजे त्यांच्यासाठीच जणू काही अवतार घेतला असं म्हणायला हरकत नाही. मग त्यांनीच का म्हणावं, आपणही म्हणू शकतो की आपल्यासाठी वेगळ्या स्वरूपामध्ये अवतार घेतला. आनंद स्वरूप परमात्मा आहे, मग तो आनंद म्हणजे आमच्यासाठी घेतलेला अवतार आहे. मग त्यांनी तपश्चर्या करून युगानयुग लोटली आणि युगानयुग लोटल्यानंतर कासवांनी आपल्या समोर येऊन केवटाच्या स्वरूपामध्ये, रामई देहामध्ये आणि कासवाचं रूपही बदलून तो आपल्या याच्यामध्ये आला,
नावाड्याच्या रूपामध्ये आला. आणि अशा नावाड्याच्या रूपामध्ये आला की ज्याच्याशिवाय प्रभू तरूच शकले नसते. प्रभू तरूच शकत नाही. मग इतकी साधना तपश्चर्या असल्यानंतर आपल्यासारख्यांनी म्हटलं असतं, जसं तुकाराम महाराज म्हणतात, एकनाथ, जर एखादी गोष्ट आपल्याला साध्य झाली तर ती माझ्या कष्टामुळे साध्य झाली. अरे तो कष्ट करत होता हे जाणवत होतं तुला, म्हणूनच तर तुला इथपर्यंत आणलं, नाही तर तेव्हाच मी अंगठा दाखवून तुला मुक्त केलं असतं, असं प्रभू म्हणतात आहे. असा अर्थ आपण काढायचा आहे. अंगठ्यानी मोक्ष नाही सिद्धी होत, दर्शनाने मोक्षसिद्धी नाही आहे. त्यामुळे ते म्हणे तेवढे कष्ट तुझे घेतले पाहिजे. एवढं जन्मजन्माची तपश्चर्या आहे, पण तपश्चर्या असूनसुद्धा सद्वस्तू नाही झाली अजून. कारण तपश्चर्या केल्यानंतर समोर उभे राहिले, पण त्यांचं स्वरूप आणि आपल्या स्वरूपामध्ये भिन्नता आहे. आपण माईक आहे आणि ते मायाधीश आहे. त्यामुळे त्यांनी 7 वेळा पदप्रक्षालन केलं आहे त्यांचं. म्हणजे 7 चक्रांवरती त्यांनी काम केलं असं म्हणायचं. अद्वैत सिद्धांताच्या दृष्टीने विचार केला तर 7 चक्रांवर एवढी तपश्चर्या झाल्यावर, आपण म्हणतो तपश्चर्या झाल्यानंतर काय गरज आहे. एखादी गोष्ट पूर्ण केल्यानंतर जर प्रभू आपल्या समोर प्रगट झाले म्हणजे आपल्याला आनंद होतो आहे, तर तो आनंद आहे ना, मग ते स्वरूप आहे ना प्रभूंचं, मग आणखी कशाला कष्ट. पण त्यानंतर प्रभूंचे पाय हातात जेव्हा घेतले त्यानंतर त्यांनी 7 वेळा ते प्रक्षालन करून आणि प्रत्येक वेळी अन्नमय ते मनोमय कोश, त्या आनंदमय कोशापर्यंत त्यांनी आपली स्वतःची सिद्धता केली, शुद्धी केली. आणि आपण इकडे थोडक्यात म्हणतो की गंगेचं स्नान केल्याने शुद्धी होते. देहाची शुद्धी पण किती टिकणार आहे. त्यांचे सुद्धा पाय प्रभूंचे जेव्हा धूत होता त्यानंतर पुन्हा खाली ठेवले की ते मळत होतं. हे सांगण्याचं कारणच ते आहे की देहाची शुद्धी हे पुन्हा पुन्हा करावी लागते. ती देहाची शुद्धी एकदा करून कसं होणार आहे. त्यामुळे त्यांनी 7 वेळा 7 गोष्टी लक्षात घेऊन 7ही चक्र त्यांनी आपले जागृत केले. मग याला या योगशास्त्रामध्ये कुंडलिनी म्हणतात. म्हणजे तपश्चर्या करून प्रभू समोर असल्यानंतर सुद्धा घडत नाही. तपश्चर्येचं फळ म्हणून युगानुयुगांची तपश्चर्या पूर्ण झाली आणि त्यानंतर प्रभू प्रगट झाले नरदेहामध्ये, नरदेह रूपामध्ये. तरी सुद्धा तो म्हणतो तुम्ही सर्वोत्तम आहात हे मी जाणतो. पहिल्यांदाच म्हणतो तो मी तुला जाणतो. प्रभू म्हणतात मीही तुला जाणतो. पण प्रश्न असा आहे की काहीतरी अडचण आहे, काहीतरी अडथळा आहे. जाणत असून सुद्धा अडथळा काय आहे. त्यासाठी त्यांनी 7 वेळा पाय धुतले. म्हणजे याचा अर्थ सद्वस्तू स लाभे सद्वस्तू. जोपर्यंत ही सद्वस्तू येत नाही, जोपर्यंत आपण ती सद्वस्तूमध्ये परावर्तित होत नाही, तोपर्यंत सद्वस्तू आपल्याजवळ येत नाही, येऊच शकत नाही. सर्वसाधारण घरामध्ये सुद्धा हा नियम आहे. आपल्यासारखं जर असेल कोणी तर त्याला मदत करेल, अन्यथा अरे काही अर्थ नाही म्हणतात याला सांगून किती वेळा सांगायचं, त्याला काही समजत नाही. मग जो समजून घेण्याच्या पात्रतेचा जोपर्यंत होत नाही तोपर्यंत व्यक्तीचं सांगूनही उपयोग नाही. म्हणजे आता तर असं वाटायला लागलं सांगणाऱ्यापेक्षा ऐकणारा महत्त्वाचा आहे. की ऐकणारा बदल करतो, सांगणारा सांगतो. तो कदाचित बदल केला आहे की नाही ते माहिती नाही, पण सांगणारा सांगणं सोपं आहे. पण ऐकणारा जर त्या पदार्थ असेल तर म्हणून शिक्षकांपेक्षा विद्यार्थ्यांना महत्त्व जास्त आहे, गुरुपेक्षा शिष्याला महत्त्व जास्त आहे. कारण गुरु तर चांगलेच आहे, गुरूंनी स्वतःची मुक्ती करून घेतली आहे. पण शिष्याचं काय. म्हणजे शिष्य चांगलं असणं आवश्यक आहे. म्हणजे सद्वस्तू स लाभे सद्वस्तू. मग जोपर्यंत ती सद्वस्तू आपण आपल्यामध्ये परावर्तित आपण करत नाही तोपर्यंत ती सद्वस्तूचा आनंदच आपण घेऊ शकत नाही, त्या भावात आपण जाऊ शकत नाही, त्या अनुभूतीत आपण जाऊ शकत नाही. आणि जर शरण गेलो, जर हा शब्द खूप महत्त्वाचा आहे. जर शरण गेलो तर त्यांना काहीच आवश्यकता नाही आहे. त्यांचं म्हणणं जो इतक्या वर्षाची तपश्चर्या ती सुद्धा नसती केली तरी चाललं असतं, पण तू शरण ये. तुझ्याजवळचा अहंकार म्हणजे तुझं जे वस्तू आहे ते बाजूला टाक आणि माझ्या वस्तूमध्ये तू परावर्तित हो, तर बाकी सगळ्या गोष्टींना महत्त्व नाही. मग हे सगळं झाल्यानंतर त्यांनी म्हटलं की असं अव्यावेस्ता असं अव्यावेस्तू पाहता प्रशस्त असं प्रशस्त विचार लाभे. प्रशस्त जो आहे त्याला प्रशस्त विचार लाभतो, जो मर्यादित आहे त्याला मर्यादितच विचार पडतात आणि मर्यादेच्या वर ते जाऊ शकत नाही, समजत नाही म्हणतात. लहानपणी जसं ते आपण उदाहरण सांगितलं, लहानपणी आजी ग पाऊस कुठून येतो असा प्रश्न जेव्हा विचारतो एखादा लहान मुलगा, तेव्हा आजी सांगते. आजी काही शिकलेली नसते का, आजीला सगळं माहिती आहे. पण आजी म्हणते की मी आत्ता जर याला सांगितलं तर पटणार नाही ना, याला आत्ता जर सांगितलं तर त्याला काहीच कळणार नाही. त्यामुळे ती म्हणते आपले जे पूर्वज असतात ते वर असतात, ते जातं दळतात, त्या जात्यावर काहीतरी दळतात आणि त्या दळण्याचा आवाज येतो आणि मग पाणी त्यांच्याजवळ ते मोठे मोठे मडके असतात, ते मडके ते खाली जेव्हा आवाज झाला की त्यानंतर ते खाली पाडतात आणि मग पाऊस येतो. ह्या मुलाला इतकं पटतं. ते खोटं आहे असं म्हणू शकतो का आपण. ते खोटं नाही आहे, पण आपली पात्रता नाही आहे म्हणून सांगू शकत नाही. आजीलाही माहिती आहे, ज्ञानही सगळं माहिती आहे, सगळ्यांना सगळं माहिती आहे असं समजून ह्याची पात्रता असेपर्यंत ते सांगता येत नाही ना, म्हणून प्रशस्त विचार आहे. मग तो पुढे जेव्हा 10वीत जातो तर हे चक्र शिकवतात
की समुद्राच्या पाण्याची वाफ होते, वाफ वर जाते आणि ते थंड होतात ढगामध्ये आणि पाऊस पडतो. हे ऋतुचक्र आहे. हे ऋतुचक्र. मग तो असं म्हणत नाही की आजीने चुकीचं सांगितलं. त्यालाही पटतं की त्यावेळी ते मला कळलंच नसतं. आता मला 10वीचा पेपर सोडवताना हे आजीबाईचं खटलं मला सांगता येणार नाही. त्यामुळे तो स्वतःमध्ये परिवर्तन करतो आणि त्याप्रमाणे उत्तर लिहितो आणि गुण मिळवतो. त्याच्याही पुढे जेव्हा युनिव्हर्सिटीत जातो तेव्हा आणखी बदल होतात की H2चे 2 कण आणि Oचा 1 कण असं असले तर H2O म्हणून पाणी बनतं. हे जेव्हा युनिव्हर्सिटीत सांगतात ते सुद्धा खोटं नाही. तो म्हणतो हे 10वीच्या ऋतुचक्रापेक्षा हे H2O जास्त सायंटिफिक आहे. मग त्याचं उत्तर युनिव्हर्सिटीत तो त्याप्रमाणे लिहितो. याचा अर्थ कोणत्याच पायऱ्या खोट्या नाही. पायऱ्यांवर चढत असताना ज्या मुलाला जसं कळेल तसं सांगणार आहे ना. त्यामुळे समर्थ या पायरीवर येतात. ह्याचंच मला आश्चर्य वाटतं की सर्वज्ञ असून सुद्धा त्यांनी आपल्या पातळीवर येऊन सांगण्याचा प्रयत्न केला. त्यांनी सांगितलं जोपर्यंत तुमची पात्रता होत नाही तोपर्यंत मी सांगूनही पालथ्या घड्यावर पाणी आहे. प्रशस्त विचार करा. आपल्या स्वतःच्या बुद्धीला शरण आणा. एक व्यक्ती अशी होती, आता तिचं नाव नाही घेऊ शकत कारण ती बरेचदा ऐकते, पण ती मला म्हणाली की ह्या ओव्या वाचल्या की मला ओव्या समजतात पण आवडत नाही आणि कितीही वेळा मी प्रयत्न केला तरी मला असं वाटतं की याच्यामध्ये समजतच नाही आहे. मला समजलं असं वाटून सुद्धा मला समजत नाही असं म्हणतं. तर त्यावरती उपाय काय आहे म्हणे. तर म्हणजे उपाय हा आहे की काहीच विचार करायचा नाही त्याच्यावर, फक्त वाचायचं. जोपर्यंत वाचायचं असं कधी ना कधी अशी वेळ येते की ती ओवी आपल्याला आपोआपच समजायला लागते. जसं ज्ञानेश्वरीच्या बाबतीत लोक म्हणतात नाही समजत तरी वाचा, वाचत राहा, त्याच्यावरती हात ठेवत जा. आपोआप कळणे म्हणजे काय, ते त्यापर्यंत त्याची पात्रता निर्माण झाली की आपल्यामध्ये आपोआपच कोणतीतरी शक्ती जागृत. याचा अनुभव तर आपण स्वतःसुद्धा घेतो. जे मला हवं आहे ते नुसतं मनात जरी आलं, जे आपल्या मनात जरी आलं तरी ताबडतोब आपल्यासमोर प्रगट होतं. मोबाईल तर त्याचं उदाहरण आहे. आपल्या मनामध्ये एखादी गोष्ट असेल, एखादी गोष्ट घ्यायची, मोबाईल कसा जाणतो आणि बरोबर तेच फीड आपल्याला येतं जे आपल्याला विचार करतोय आपण. ज्या शब्द जे बोलले की ताबडतोब ते फीड येतं. मग हे जर विज्ञानाने सिद्ध केलं तर ब्रह्मांड सिद्ध नाही करणार का. त्यामुळे ब्रह्मांडावरचा विश्वास जर ठेवला तर कळून घेण्याची काही घाई करायची नाही. ह्या परमार्थामध्ये घाई चालत नाही. नुसतं वाटत राहिलं ना ते सुद्धा भगवंतापर्यंत पोचतं. नुसतं वाटणं, त्यावरती कोणतीही क्रिया न करणं आपोआप पोचतं. कितीतरी उदाहरणं अशी आपल्या जीवनामध्ये घडलेले असतात की प्रत्यक्षात फक्त वाटत होतं, आज ते खरं झालं. ते खरं कसं झालं, जर तुम्ही विचार एक असं याच्यासाठी एक उदाहरण होतं. म्हणजे ते अगदी हे डॉक्टर लोक सांगतात, गायनेकोलॉजिस्ट लोक सांगतात, एखाद्या व्यक्तीला जेव्हा मूलबाळ होत नाही ते आमच्याकडे येतात आणि इतके टेन्शनमध्ये असतात. 10 वर्ष त्यांनी काढलेले असतात. कमीत कमी 10 वर्षाच्या शिवाय तर कोणी डॉक्टरकडे जातच नाही. 10 वर्षापर्यंत इतके ते त्रासलेले असतात की त्यांच्या मन, मस्तिष्क, हृदय, अंतःकरण, चित्त, बुद्धी, अहंकार सगळ्यामध्ये ते मूल बसलेलं असतं. तर ते म्हणे आम्ही ट्रीटमेंट करतच नाही. आधी त्यांना ट्रीटमेंटपेक्षा आधी त्यांना 1 वर्ष म्हणजे असं बोलतो त्यांच्याशी सायकोलॉजीच्या तर्फे की तुम्ही हा विचारच मनातून काढून टाका. एका व्यक्तीने तर असं प्रूफ दिलं, विचार काढून टाका मनातून, मूल पाहिजे किंवा मूल हा विषय सोडून द्या आणि दुसरीकडे मन गुंतवा. दुसरीकडे कशात तरी. ते कठीण आहे पण आम्ही तुम्हाला सांगतो की याचा परिणाम होऊ शकतो. आम्ही त्याचे प्रयोग केले आहेत म्हणे, परदेशात याचे प्रयोग झाले आहेत. मग असं सांगितल्यावर त्यांना मनातून काढून टाकायला सांगितलं आणि यांच्या ट्रीटमेंटच्या आधीच त्यांना गर्भधारणा झाली असं हे डॉक्टर सांगतायत की त्यांच्या मनात तेच विचार असल्यामुळे ते दूर फेकले जातात. प्रत्यक्षामध्ये हलकं होऊन जायचं. हलकं होणं ते डॉक्टर साठेंनी जे सांगितलं तेच आहे. मी जितक्या सर्जरी केल्या त्या सगळ्या भगवंताला अर्पण केल्या आणि जशा अर्पण केल्या म्हटल्यावर माझ्या मनावरचं बर्डनच संपलं. आणि लक्ष्मीचंही तसंच आहे. जितकी यायची तितकी येणार आहे, जितकी जायची तितकी जाणार आहे. त्याचा साठवून ठेवायचा जरी प्रयत्न केला बुद्धीमध्ये तेच जर ठेवलं तर जडत्व येत आहे. त्यापेक्षा मोकळेपणाने जर राहायला गेलं तरी दुःख नाही, आली तरी आनंद नाही. अशा प्रकारची बुद्धी जर मोकळी केली ना तर हे नाही समजलेल्या गोष्टीसुद्धा समजून जातात असं डॉक्टरनी सिद्ध केलं. आपल्याला डॉक्टर आणि सायंटिफिक पटतं, प्रत्यक्षात समर्थ सांगतात ते पटत नाही. समर्थ म्हणतात माझ्यावरती विश्वास ठेवा ना. मी ठेवला. आता वैयक्तिक बोलायला हरकत नाही, मला काहीच येत नाही, मी दासबोध हातात घेतलेला नाही आणि विश्वास ठेवला तर फरक जाणवतो आहे. मग फरक जर जाणवत असेल ह्या सगळ्या गोष्टीचा तर ह्याही गोष्टीवर विश्वास ठेवायला काय हरकत आहे. अरे समोर आहे व्यक्ती कोणीतरी की जो अनुभव घेते आहे की काहीच करायची गरज नाही, आपोआप सगळं उतरतं आहे. अभ्यास करून जे जमत नाही ना ते शरणागतीने जमत आहे. अभ्यास करून जे जमत नाही ती संधी आपल्याला मिळते. मग ह्या सगळ्या गोष्टी जर विचार केला तर मग पाहता प्रशस्त विचार केला. आणि प्रशस्त विचार काय केला की माझ्यापेक्षा तो मोठा आहे आणि तो सगळं माझ्यासाठी उत्तम करू शकतो किंवा मला जे आवश्यक आहे ते
तरुण मुलांना सुद्धा सांगितलं की ना, काल जे म्हटलं 3:40 ते 3:43 मागा, तर तरुण मुलंसुद्धा म्हणतात आहे की आम्हाला काय मागायचं आहे. जे मागितलं ते टिकाऊ नाही, पुढे जाऊन आम्हाला त्याचा प्रॉब्लेम होऊ शकतो. ते आमच्या फायद्याचं आहे की नाही. एखाद्याने परदेशवारी ठरवली की आम्हाला परदेशात राहून स्थिर व्हायचं आहे. जर 40 वर्षांनी ती गोष्ट त्याला वाटली आपण उगीच आलो, तर मागणं चुकलं की नाही. त्यापेक्षा मागणंच चुकू नये यासाठी आपण मागायचंच नाही काही. हे तरुण मुलांना जर समजावून सांगितलं, कष्ट करायची, साधना करायची, तपश्चर्या करायची, देवाला ते काय आता महाशिवरात्र आली तर सगळे नैवेद्य करायचा, अभिषेक करायचा, सगळं करायचं, पण निर्व्याज, मागायचं काहीच नाही. असं जेव्हा त्या व्यक्तीने केलं ना, तर तो प्रशस्त मार्ग उघडा झाला. कारण आपण आपल्या वडिलांनाही मागायची गरज नाही आहे. प्रत्यक्षात त्यांच्याजवळ जे आहे ना, ते सगळं देण्यासाठी उत्सुक आहे. काही दुसऱ्यांना त्यांना द्यायचं नाही आहे. कुणाला नेऊन देणार नाही. वाईट वागलं तर नेऊन देतात. समजा हा मुलगा वाईट वागतो हे आजकाल, पूर्वी तर तेही नव्हतं. एक मिनिट, मी पंखा लावतो. तर या सगळ्या गोष्टींचा जर विचार केला, जसं वडील आणि आई आपल्याजवळ जास्तीत जास्त देण्याचा प्रयत्न करतात कारण त्यांचं प्रेम आहे, मग तसं ह्यांचं सुद्धा प्रेम आहे आपल्याला हा विचार केला, तर आपण काहीही न मागता जर राहिलं ना, तर न मागितलेलं आणि अचानकपणे जे मिळतं ना, त्याचा इतका आनंद आणि इतकं समाधान आणि इतकी कृतज्ञता की अरे हे तर आपल्याला हवं होतं, ते आपोआप कसं काय मिळालं, ह्या गोष्टींनी माणूस नतमस्तक होतो. हा प्रशस्त मार्ग आहे. मग म्हणतात म्हणून जे दृश्य जातं, म्हणून जे दृश्य दिसतं आहे की नाही, त्यावरती विचार नाही करायचा. जे दृश्य जातं, जे दृश्य आहे आपल्या डोळ्यांनी जे दिसतं आहे त्यावरती अवघेच आहे अशाश्वत. जे जे काही दिसतं आहे म्हणजे आपण कल्पनेत सुद्धा पाहतो स्वर्ग. स्वप्न म्हणजे काय, स्वप्न, सुषुप्ती, जागृती या 3-4 अवस्थांमध्ये आपण स्वर्गसुद्धा बघू शकतो, नरकसुद्धा बघू शकतो. पण जे काही बघू शकतो ते अशाश्वत आहे. नरकात जरी गेलो तरी त्यातूनही सुटका मिळू शकते भोग झाल्यानंतर. तसं स्वर्गामध्ये जरी गेलो तरी तिथले भोग संपल्यानंतर सुटका होऊ शकते, तेही अशाश्वत आहे. स्वर्गसुद्धा, स्वर्गवासी म्हणून आधी लिहायचे वैकुंठवासी, तर असं जेव्हा लिहायचे ते सुद्धा अशाश्वत आहे, कारण त्याच्या पुढे आहे भगवंत. कलियुगामध्ये त्यांनी सांगितलं या सगळ्या दृश्य गोष्टींच्या पुढे मी आहे. जिथे तुमची कल्पना थांबते, जिथे तुम्ही शून्य होता, जिथे काहीच वाटत नाही, आत्ताच हलकेपणा येतो बघा. नुसता विचारांनी सुद्धा हलकेपणा येतो की आपल्याला काहीच करायचं नाही, एकदम हलकं. करत राहत असताना सुद्धा आत्मात्वम गिरिजामती सहचरा प्राणात शरीरम गृहम असं म्हणत म्हणत जी काही आपण पायाने चालतो ती प्रदक्षिणा आहे, जे खातो तो नैवेद्य आहे, जे पाहतो तर त्याचं रूप आहे, असं जेव्हा म्हणतो ना तेव्हा हलकेपणा येतो. कारण आपण त्याला महत्त्व देतो. आणि तसं जीवनामध्ये सुद्धा आपल्याला जर कोणी महत्त्व दिलं तर आपल्याला सुद्धा तो आनंद होतो. मग तो कर्तुम सगळाच तो आहे, मग त्याला आनंद कसा नाही होणार. आणि तो आनंद स्वरूप असल्यामुळे तो आनंद आपल्याला देऊ शकतो. म्हणजे इवन तो उत्सुकच आहे, देऊ शकतोचा म्हणण्याचा उद्देश नाही, तो उत्सुक आहे देण्याला. फक्त तो मार्ग प्रशस्त करणारा व्यक्ती समोर आला पाहिजे. हे किती तळमळून सांगतायत ते, आणि याचा अनुभव आपण घ्यावा ही खरंच समर्थांच्या चरणी प्रार्थना आहे. दृश्य जे आहे ते खोटं आहे आणि जे दृश्याच्या पलीकडे जे काही तयार होत आहे त्या सगळ्या गोष्टी खऱ्या आहेत. हे कासवाच्या उदाहरणावरून आपल्याला कळलं. मग परमात्मा अच्युत अनंत, तो ह्या दृश्या वेगळा. तुम्ही कल्पनाच नाही करू शकत असा तो परमात्मा आहे. आपण कोणी कल्पना करू शकत नाही बुद्धीने. वेद सांगतात आहे जिथे अपौरुषेय वेद जे आहे ते सांगतात आहे की मी त्याच्याबद्दल बोलू शकत नाही, मी त्याच्याबद्दल लिहू. आता त्याच्याहून कोणता आधार असणार आहे वेदांपेक्षा. कारण वेद निर्मिती जी केली आहे भगवंतांनी, ज्याच्यावरून त्रेतामध्ये गीता आहे, या सगळ्या गोष्टीमध्ये सांगतात. मी त्याला कल्पना करू शकत नाही. मी स्वतः मला सांगताच येत नाही. हे नाही, ते नाही, ते नाही, नेती सांगतात आहे. हे नाही, ते नाही सांगतात आहे, पण प्रत्यक्ष काय आहे ते सांगू शकत नाही. हे नाही, ते नाही. मग त्याच्या व्यतिरिक्त म्हणजेच जे काही दृश्य जात आहे ते सगळं तो नाही आहे. हे दृश्यदात त्याचं आहे पण तो नाही. जसा मी आहे आणि माझं आहे, तर मी आहे आणि माझं पण आहे. तर माझं जे आहे ते मी नाही आहे आणि मी जो आहे ते माझं नाही आहे. असा विचार जेव्हा करतो तेव्हा भगवंत म्हणतो ही जी माया, 2 गोष्टी आपण स्पष्ट केल्या की प्रकृती आणि पुरुष. तर पुरुष वेगळा आणि प्रकृती जी आहे ती सगळं त्याचं आपल्याला दिसणारं रूप आहे. त्यामुळे आपले कितीही हुशार असले शास्त्रज्ञ तरी त्यांना जे दिसतं ते सुद्धा मी नाही. नेती ते सुद्धा मी नाही. जे शास्त्र सांगू शकत नाही, ते वेद सांगू शकत नाही, जे अनेकांनी जाणलं आहे पण ते सुद्धा सांगू शकत नाही की काय माझा आनंद आहे, तो आनंद त्यांना स्वतःमध्ये सापडला आहे, ते मला द्यायचं आहे म्हणतात. त्यामुळे दृश्या वेगळा दृश्यांतरी, दृश्या वेगळा दृश्याच्या आतमध्ये, माझ्यापेक्षा, माझ्या देहापेक्षा माझ्या आतमध्ये मी आहे असं ज्याच्या लक्षात येतील, सर्वात्मा तो सचराचरी. हा जो सर्वात्मा आहे तो आपल्यामध्ये आहे आणि सगळ्यांमध्ये आहे.
जे जे चांगलं दिसतं ते आपलं समजायचं, जे जे वाईट समजायचं ते सोडून द्यायचं. पण जी आहे ती लीलाच आहे. कंसाला सुद्धा कृष्णाने मारलं, पण कृष्णसुद्धा कंस म्हणजे कृष्ण 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 येईल कृष्ण येईल, ही ती भक्ती आहे. भक्तीच म्हणतात त्याला, भीतियुक्त भक्ती. हा मला कधी मारेल. जेव्हा आकाशवाणी झाली, हे सुद्धा त्याचं प्रारब्धच म्हणावं लागेल. जेव्हा आकाशवाणी झाली, अरे तुला मारणारा जन्माला आलेला आहे गोकुळामध्ये, असं जेव्हा त्याला सांगितलं, तेव्हापासून भीती निर्माण झाली. म्हणजे त्याची साधनाच सुरू झाली त्या दिवशीपासून. याचा सुद्धा अर्थ आपण असा काढू शकतो का? आपण म्हणतो कृष्ण आला आणि त्यांनी मारलं, इतकं साधं नाही. ह्याची साधना सुरू झाली. कृष्ण आता येईल का? कृष्ण जन्माला आला, कुठे असेल, कुठे असेल, कुठे असेल, इथे असेल. आकाशवाणीने सांगून दिलं. म्हणजे आपल्याला संकेत जे मिळतात ते आपल्या भल्याचेच असतात. आपल्याला जर एखादा संकेत मिळाला, आता हा जो मोठा संकेत मिळाला आहे, त्या संकेतामध्ये आपल्या भल्याचंच आहे असं समजलं, तर भीती जरी वाटली तरी चालतं आहे. कारण आपण एखादं पाप केलं आहे, कष्ट केलं आहे, प्रायश्चित्त घ्यायचं आहे, ते भीतीने सुद्धा भगवंत भेटतो. प्रेमाने तर भेटतो, भक्तीने भेटतो, भीतीने भेटतो. मग हे सगळं कळल्यानंतर कंसाला जसं मारायला तो स्वतः आला, तसं आपल्यातले अहंकार मारायला तो येतो स्वतः. असा विचार करून मग दृश्याचा वेगळा आहे ना कृष्ण. मग कृष्णाने रूप घेतलं, पण खरा कृष्ण तो आहे का? तो निर्गुण आहे. रामांनी रूप घेतलं, पण राम खरे आहेत का? सगुण रूपातले फक्त तेवढेच खरे आहेत का? मग ते संपले का? संपू शकतात का राम? जोपर्यंत श्वास आहे या ब्रह्मांडाचा, तोपर्यंत राम तत्व संपेल का? आणि श्वास संपल्यावरही पृथ्वीचा प्रलय जरी झाला तरी रामतत्व आहेच ना. आधी होता, आहे आणि राहणार आहे. आपणच मधला भाग हा जो जाणार आहे. मग मग सर्वात्मा सचराचरी तो भरला आहे. त्याच्याकडे जर लक्ष दिलं तर या दृश्य गोष्टींकडे आपोआपच आपलं दृश्य बाजूला होतं. आता साप आहे, त्यांनी रज्जू भासे सर्प तो खरा केवळ माया आहे, बुद्धी मात्र निरंतर हा भार वाहते आहे. आपण म्हणतो, म्हणजे मी अमृतकणामध्ये म्हटलं, रज्जू भासे सर्प तो खरा केवळ माया आहे. हे जो रज्जू दिसतोय तिथे अंधारात पडलेला साप, तो जो रज्जू वाटतो किंवा साप वाटतो जे, पण ताबडतोब त्यावरती जर प्रकाश टाकला तर तो साप आहे का, साप आहे का दोरी हे समजतं. साप आहे का दोरी आहे हे समजतं केव्हा? ज्यावरती जर अंधारातून बाजूला झालो आणि त्याच्यावरती टॉर्चचा प्रकाश टाकला तर तो साप आहे की दोरी आहे हे स्पष्ट होतं. आणि बुद्धी मात्र जर आपण त्याच्यावरती टॉर्च टाकला नाही तर आपण दिवस रात्र म्हणू की हा साप आहे. त्याची भीती मनात बसेल. तशी मरणाची भीती आपल्याला बसली आहे. समर्थ म्हणतात, मरणाची भीती, जो जन्माला नाही तो मरेल कसा? मरेल तो देह मरेल, आम्हाला त्याचा काही फरक पडत नाही. इतकं प्रशस्त मार्ग जर त्यांनी केला तर तो रज्जू भासे सर्प तो खरा केवळ माया आहे, बुद्धी मात्र निरंतर हा भार वाहते आहे. हा बुद्धी भार वाहते आहे. तो बुद्धीला सांगून टाकायचं तो साप आहे किंवा तो दोर आहे. हे जर बुद्धीला सांगून टाकलं की हा संसार शाश्वत आहे, अशाश्वत आहे, संसाराच्या पलीकडे काहीतरी आहे, असा जेव्हा विचार करू तेव्हा 100 वर्षाचं काय कणाने सार्थक होतं. गागर में सागर, शीतावरून भाताची परीक्षा. एक कण जरी अशी बुद्धीमध्ये पक्केपणा आला तरी बुद्धी हलकी होते. आणि तीच बुद्धी आपल्याला शरण घालवायची, जशी भीष्मांनी शरण भगवंताला दिली आहे. माझ्या बुद्धीशी लग्न करा, माझ्या मुलीशी लग्न करा. तर ती मुलगी म्हणजे अरे आयुष्यभर ब्रह्मचारी राहण्याचं स्वप्न प्रतिष्ठा, भीष्म प्रतिष्ठा घेतलेला तुझी कोणती मुलगी? आपल्यासाठी सांगतात माझी मुलगी म्हणजे माझी बुद्धी, आणि ती बुद्धी मला तुला समर्पण करायची आहे. कारण त्या बुद्धीने घात केला आहे. बुद्धी म्हणते तू ज्याचं अन्न खाल्लं तू त्याच्या बाजूने राहा. ते अधर्म असून सुद्धा दिसतोय त्याला अधर्म, तरीसुद्धा तू त्याच्या बाजूने का म्हणे? त्यांचं मीठ खाल्लं, त्याचं मीठ खाल्लं, त्याला जागलं पाहिजे. माझी प्रतिज्ञा तर पूर्ण केली, त्यांच्या मिठाला जागलं पाहिजे म्हणून मी केलं. अरे तुला स्वतःची विवेक नाही का? बुद्धी आहे पण विवेक कुठे गेला? म्हणून भगवंत हसतात. आणि विवेक जर नसेल तर तुझ्या बुद्धीचा उपयोग काय? अधर्म आहे हे दिसत नव्हतं? कर्णाने सुद्धा अधर्माचं काम केलं, त्यामुळे कर्णाला सुद्धा अशाच प्रकाराने शोषण झालं त्याचं. अर्जुनाचं कसं होतं? चुकत होता पण सरेंडर होता. चुकला नाही का अर्जुन? जसे कृष्ण निघून गेले त्याच्या जीवनातून, शेवटचा पाठ तर त्यांचा रडायला येतं अक्षर अर्जुनाच्या बाबतीत. आधी त्याच्याबद्दल ईर्ष्या वाटते, जेलसी वाटते की भगवंत त्याच्यावरती किती प्रेम करतात. प्रत्यक्षात भगवंतांनी सांगितलं आता याच्यानंतरची लीला जी आहे ना ते तुला सांभाळायचं आहे. 50 बायका घेऊन निघाला आहे मागे शरणार्थी. त्या बायका घेऊन निघाल्या रस्त्यामध्ये. जेव्हा कोणी अडवलं ना, हातसुद्धा हलवू शकला नाही. हा म्हणे धनुर्धारी वीर आहे. हा धनुर्धारी जगज्जेता वीर कोणी मानणार नाही त्याला. अवस्था अशी झाली कारण भगवंत निघून गेले. भगवंत निघून गेल्याबरोबर शरणागती जरी असली तरी भगवंत काहीच करत नाही आहे त्याच्यासाठी, कारण त्यांचं कर्तव्य संपलेलं होतं. त्यांना जे करायचं होतं ते केलं. आता सांगितलं अर्जुना तुला तुझं जीवन जगायचं आहे. त्यावेळी तो हतबल झाला आहे. पूर्वी तरी हतबल होता, त्यापेक्षाही जास्त हतबल झाला. अरे तू होता ते मला कळलं नाही,
तू गेल्यानंतर माझी अवस्था काय झाली हे आता मला कळलं. हे सगळ्या गोष्टी आपल्याला सांगतात की तो असेल तर जीवनात अर्थ आहे, अन्यथा अर्थ नाही. ही हतबलता आधी पण होती. त्यांनी काय म्हटलं, सिदंती मम गात्राणी. त्यांनी म्हटलं सिदंती मम गात्राणी. तेव्हा त्याला समजून सांगतात, कारण कर्तव्यपूर्ती व्हायची होती. कर्तव्यपूर्ती व्हायची होती म्हणून समजून सांगितली गीता आणि करून घेतलं त्याच्याकडून. पण प्रत्यक्षामध्ये जेव्हा त्यांचं कार्य संपलं, म्हणजे जे काही त्याचं उद्दिष्ट होतं जीवनाचं संपलं, भगवंत निघून गेले. जसं रथावरून हनुमंत उतरले, या सगळ्या घटना काय सांगतात की जोपर्यंत ते सांभाळतात तोपर्यंत हा रथ चालू असतो. अन्यथा या रथाला कधी मोडकळीस येईल आणि कधी त्याला आग लागेल सांगता येत नाही. मग आता तुझ्या जीवनात मी नाही हे लक्षात आलं का तुझ्या, की आता मी तुझ्या जीवनात नाही. एवढा धनुर्धारी, एक तर त्याला जीवनामध्ये बृहन्नडा व्हावं लागलं मुळात. पण तेव्हा पण सगळं त्यांनी का सहन केलं की प्रत्यक्ष भगवंत त्याला सपोर्ट करताय. पण भगवंत निघून गेल्यावर हातामध्ये धनुष्यबाण असून सुद्धा त्या 50 बायकांची तो सुटका नाही करू शकला. याच्यासारखी केविलवाणी अवस्था नाही अर्जुनाची. तोच अर्जुन जो आधी सिदंती मम गात्राणी म्हणत म्हणत कृष्णाला शरण गेला आणि नंतर पुन्हा कृष्ण त्याच्या जीवनातून जेव्हा निघून गेले, समजतं की ह्या सगळ्या गोष्टी फक्त कृष्णावर अवलंबून आहे. म्हणजे महाभारतामध्ये कृष्णच महत्त्वाचा आहे. मग तसं आपल्या जीवनामध्ये फक्त आत्माच महत्त्वाचा आहे. जसा पूर्ण जीवनासाठी परमात्मा महत्त्वाचा आहे, बाकी सगळा खेळ आहे. या सगळ्या जेव्हा गोष्टी करतात तेव्हा मग विचार पाहता अंतरी निश्चय बाणे, असा जर विचार एखाद्याने केला प्रत्येक कथेंमधून, तर बाकी निश्चय होतो बुद्धीचा की हे काही खरं नाही. हे खरं नाही म्हणजे खोटं नाही आहे. याच्यातही पुन्हा छोटासा फरक आहे. खरं नाही म्हणजे खोटं आहे असं नाही. परमार्थामध्ये खरं नाही म्हणजे खोटं आहे असं नाही. खरं नाही म्हणजे हे खोटं, ह्या खोट्यामध्ये रमणं खरं नाही. हे जे खोटं आहे त्यात रमतोय ना जीव, त्यामुळे तुमचा ताण वाढतोय. जोपर्यंत कृष्ण जीवनात आहे तोपर्यंत. आणि अशी लीला रामचंद्रांनी केली नाही. राम नररूपात आहे, कारण नररूपात असल्यामुळे त्याला ज्याच्या जीवानी जशी जशी तपश्चर्या केली तसं तसं फळ त्यांना देत गेले. कृष्णांच्या बाबतीत असं घडलं आहे की मी म्हणजे सर्व काही, करता करविता मीच. सांगितलं त्यांनी प्रत्येक वेळी मीच ब्रह्मांडाचा नायक आहे, असं रामांनी अजिबात म्हटलेलं नाही. म्हणजे हळूहळू उतरत उतरत सांगावं लागलं स्पष्ट. त्रेतामध्ये, सत्ययुगामध्ये तर समजलंच नाही आपल्याला काय झालं. त्याच्यानंतर ह्या त्रेतामध्ये रामांनी सांगितलं, प्रत्यक्ष वागले. आणि द्वापारामध्ये मग समजावून सांगतात आहे. आता कलियुगामध्ये काय होणार आहे सांगूच शकत नाही, कोणी ऐकायलाच तयार नाही. कारण त्यांनी म्हटलं की सद्वस्तूचं लाभे सद्वस्तू. इथे सद्वस्तूच नाही आहे. कशी काय सद्वस्तू नसल्यावर काय बोलणार कोण, असा प्रश्न आहे. म्हणजे युगांचा जरी विचार केला तरी मोठ्या प्रमाणात प्रशस्त मार्गाने जर विचार केला तर सत्ययुगामध्ये आपण झोपलेलो होतो म्हणण्यापेक्षा आपण जिवंतच नव्हतो कोणी. पृथ्वीवरती फक्त जीव होते. तेव्हासुद्धा भगवंतांनी अवतार घेतला आहे. ते आपल्यासाठी त्याच्या आधीच आपलं सगळं व्यवस्थित व्हावं म्हणून सत्ययुगातही अवतार घेतला. अवतारानंतर देहरूपामध्ये येऊन प्रत्यक्ष कर्म केलं स्वतः. कोणतंही असं दाखवलं नाही की मी मोठा अवतार आहे. पण त्यानंतर ते त्या लोकांना समजत होतं. द्वापारामध्ये, त्रेतामध्ये समजत होतं लोकांना की धर्म म्हणजे काय. आता तिसरं जे युग आलं द्वापार, तिथे धर्म म्हणजे असा अर्धा धर्म आणि अर्धा अधर्म होता. मग त्यामुळे बोलावं लागलं भगवंतांना. ते म्हणे मी करतोय लीला आणि सगळं संपवतोय मी म्हणजे मीच आहे सगळा, असं रामांनी कुठेही म्हटलेलं नाही. मी म्हणजे मी हे सांगावं लागलं तेव्हा कुठे पटलं. केव्हा 18 अध्याय झाल्यावर अर्जुनासारखा व्यक्ती असून तेव्हा त्याला पटलं. तर सर्वसाधारणांना काय पटणार आहे. मेले सगळे यादव निशंक संपून गेले. म्हणजे त्यांच्या कुळात येऊन सुद्धा संपले. इतकं स्पष्ट उदाहरण आहे आपल्यासमोर. मग त्यांनी म्हटलंय की दृश्या वेगळ्या दृश्यांतरी सर्वात्मा तो सचराचरी, विचार पाहता अंतरी निश्चय बाणे. असा जर विचार आपण केला तर बाकी निश्चय होतो बुद्धीचा की त्याचा आणि माझा संबंध पुरातन आहे. आणि तो आनंद स्वरूप आहे, सच्चिदानंद आहे. तो सत आहे, होता आहे, आनंद स्वरूप आहे आणि चैतन्य आहे. आमच्यामध्ये जे चैतन्य आहे ते चैतन्य म्हणजे तो आहे. तो सत्य आहे. सत्यम शिवम सुंदरम, तो सगळंच आहे. हे जेव्हा कळतं तेव्हा तो निश्चय असा तयार होतो की तुझ्याशिवाय काही शक्य नाही. म्हणजेच रज्जुभासे सर्प तो खरा, केवळ माया आहे, बुद्धी मात्र निरंतर भार वाहते आहे. ही जी बुद्धीचा भार वाहन आहे ना, ते थांबवलं पाहिजे. डॉक्टर असो, इंजिनियर असो की सर्वसाधारण गृहिणी असो. या सगळ्या गोष्टीचा ताण घेतलं की ताणामध्ये, जसं त्या बाईला ताण सोडल्याबरोबर तिला जशी गर्भधारणा झाली असं डॉक्टरांनी सिद्ध केलं. मग नंतर थोडेफार औषधोपचार करून तिला ते बाळ झालं. पण मुळात मनातला ताण जर निघाला, जर आपल्याला या ठिकाणी सिद्धता मिळते
तर परलोकामध्ये सुद्धा तेच आहे. त्यांचं म्हणणं, अर्जुनाचं उदाहरण नेहमीसाठी लक्षात ठेवायचं, घसा फाडून फाडून श्रीकृष्ण बोलतो आहे, मी परमात्मा आहे, मी विश्वरूप दाखवावं लागलं तेव्हा कुठे पटलं. रामांनी तर असं काहीच केलं नाही. रामांनी धर्माचरण केलं आहे. मग या सगळ्या गोष्टींमधून आपली बुद्धी कशी कमी कमी होत चालली हे लक्षात येतं. प्रत्येक युगामध्ये आपलीच बुद्धी कमी पडते आहे. मग प्रशस्त बुद्धी झाल्याशिवाय कसं कळेल असं म्हणतात. बुद्धी प्रशस्त करा, निर्णय पक्का करा, तेव्हा कुठे तुम्हाला भगवंत काय आहे ते कळेल. आणि जे जे दिसतंय, जे जे बुद्धीत पडतंय तो मी नाही. जे तुम्हाला वाटतंय, लोक म्हणतात ना, मला भगवंताचं दर्शन झालं आणि आम्ही त्या नर्मदा परिक्रमेला गेलो, प्रत्यक्ष मैयात. इतकी सोपं नाही आहे ती गोष्ट. आणि इतकी सोपी जर ती गोष्ट असती तर प्रत्येकाने तेच केलं असतं. एकाने सोडलं नसतं या ठिकाणी वृंदावनात कृष्ण. आणि ह्या सगळ्या गोष्टी जर केल्या असत्या प्रत्येकाने, हे जे दिसतंय बोलताय ते सगळं खोटं आहे, ते सुद्धा मायाच आहे. जो स्वतः आनंद घेत असेल त्याचं स्वरूपच वेगळं आहे. जसं अर्जुनाला जाणवलं की निघून गेल्यावरती काय अवस्था आहे आपली, मग आपल्याला जर जाणवलं तो जर नसेल तर आपली अवस्था काय आहे, ह्याची जाणीव ही प्रत्येकाची वैयक्तिक आहे. ती इतरांना कशी पटेल, कृष्णाचंच नाही पटलं तर आपलं काय पटणार. म्हणून बोलणाऱ्या लोकांनी हा भान ठेवून बोलायला पाहिजे. संसार त्याग न करता, आता महत्त्वाची ओवी आहे, संसार त्याग न करता. संसाराचा त्याग करायचाच नाही. हा शंकराचार्यांचं जे बोलणं आहे ते तेच आहे की संसाराचा त्याग करायचा नाही, हे सोडून द्यायचं, ते सोडून द्यायचं. गोंदवलेकर महाराज म्हणाले, तू निघून जाशील आणि तू जाशील जंगलामध्ये, जंगलामध्ये सुद्धा संसारच थाटशील. छोटीशी झोपडी, छोटंसं पाण्याचं भांडं, असं करून तू जे संसारच थाटशील. त्या छोट्याशा भांड्यामध्ये तुझं लक्ष जाईल. जे इच्छा मरत नाहीत, जोपर्यंत देह आहे तोपर्यंत इच्छा मरत नाही. आणि त्या मरत नाही हेच त्यांचं सत्य आहे. इच्छा मरत नाही, त्याला बदलू शकतो आपण. इच्छा या मनात येतात त्याला फक्त सांगायचं की हे नाही करायचं, हे करू शकतो. इच्छा दाबू नाही शकत. हे दमन झालं. त्यांचं म्हणतात, वरून वरून शांत आणि आतून ज्वालाग्नी. आतून जसा ज्वालामुखी आहे. मौनाचं उदाहरण त्यासाठी खूप सुंदर देतात की आम्ही मौनाचं व्रत करतो. मौन व्रतात आहे. 13 कोटीचा जेव्हा जपसंकल्प होता त्या दिवशी भराच बायका मौनाच होत्या. आम्ही बोलत नाही, पण पाणी पाहिजे, पाणी पाहिजे, सुरू. म्हणजे मौन आहे का हे? त्यांचं म्हणणं वरून मौन आहे पण आतून तर गोंधळ आहे सगळा. आतून जर गोंधळ, या मौनाला काय अर्थ आहे? बोलायचं नाही म्हणायचं म्हणून फक्त बोलायचं नाही, प्रत्यक्षात डोळे दाखवायचे, हात दाखवायचे, खायला जायचं, प्यायला जायचं, तोंडू, हे सगळं चालू आणि आम्ही मौनात आहे. हसत नसतील का महाराज? जे करायचं ते सहजतेने करा ना. इच्छा दमन नाही होऊ शकत. दिवसभर बोला. एखाद्या व्यक्तीने म्हटलं की आमच्या त्याने उपास होत नाही, उपास करूनही जर त्याचं सारखं लक्ष नको त्या गोष्टीत जर राहिलं, उपास मोडला. त्यापेक्षा सहजतेने जेव्हा त्याला वाटेल तेव्हा तो करेल, तेव्हा त्याचं फळ त्याला मिळेल. कारण असे करून जीवन वाया घालून त्याला काहीच मिळणार नाही. ते म्हणतात ना, अंगठा दाखवला आहे मी क्षीरसागरामध्ये, पण त्या नुसत्या दर्शनाने त्याला मोक्ष नाही आहे. त्याला स्वतः कष्ट करावे लागतील. प्रत्यक्ष तपश्चर्या झाली, त्यानंतर 7 प्रकारची शुद्धी झाली, तेव्हा बाकी सगळं काही आलबेल झालं. मग या सगळ्या गोष्टी समजण्यासाठी संसार त्याग नाही करायचा. त्याग करणं म्हणजे मन त्यामध्ये गुंतणं. उलट रामांना वसिष्ठ म्हणतात आहे की आतून शांत हो, बाहेरून शांत, आतून शांत, सगळी काही फरकच पडू नको देऊ तुमच्या जीवनामध्ये. मग हे जेव्हा विवेके प्रचिते प्रपंच उपाधी न सांडिता, प्रपंचामध्ये जे उपाधी, आई आहे, शिक्षिका आहे, डॉक्टर आहे, वकील आहे, पोलीस आहे, आपापलं अतिशय उत्तम प्रकारे कर्तव्य करणं. कर्तव्य करत असताना घरी येऊन सांगायचं, पुन्हा हे सगळं तुझ्या कृपेने जा, एवढंच फक्त बोलायचं आहे. बाकी दुसरं काहीच करायचं नाही आहे. सतत मनामध्ये जर ती गोष्ट आली ना तरच ती शेवटच्या क्षणी येणार आहे. अन्यथा आपण त्याला विसरून जाऊ. आणि आपण विसरल्यानंतर जर मरण, तर उरलेलं सगळं प्रकृतीमध्ये जीवन जगणंच आहे पुन्हा. जेव्हा त्याचं नारायण हे नाव आपल्या तोंडात येणार नाही, जे काही आपल्या मनात असेल ते नाव जर येणार नाही, आणि कसं येणार आहे जर आयुष्यात सवयच नाही त्या गोष्टीची. त्यासाठी उदाहरण, आपण रात्री झोपताना जो श्लोक म्हणतो किंवा एखादा शब्द म्हणतो, राम म्हणा, कृष्ण म्हणा, विठ्ठल म्हणा, तो जर सकाळी उठल्या उठल्या आठवला ना तर आपली रात्रीची झोप सफल झाली म्हणायचं. 6-6 महिने लागतात तरी आठवत नाही. रात्री म्हटलेली गोष्ट आठवत, मग मेल्यानंतर कशी आठवेल, मरताना कशी आठवेल? इतकं 6 महिने लागून जर तो शब्द येत नाही, तो म्हणजे तोच आला पाहिजे. कराग्रे वसते लक्ष्मी म्हटलं, कराग्रे वसते उठल्याबरोबर आठवला पाहिजे. ही साधना आहे. निद्रा समाधी स्थिती, ती समाधी जर करायची असेल निद्रेला, तर या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. हे जर नाही केलं तर पुन्हा प्रकृतीमध्ये जन्म घेणं आहे, पुरुषापर्यंत पोचू शकत नाही. मग हे संसार, मग ते संसार त्याग विसरून जायचं. रात्री काय करायचं, उद्या काय करायचं ते नवीन पद्धतीने करू. असं केलं तर जी रात्रीची झोप शांत लागते, ती शांत झोप म्हणजे समाधी अवस्था म्हणायला हरकत नाही. कारण की सकाळी
मोकळ्या मनाने आपण उठू शकतो. जनामध्ये सार्थकता विचारायची होय. जनामध्ये जर आपल्याला वागायचं असेल तर ती सार्थकता फक्त विचारांनीच होते. त्यासाठी एक वाक्य महत्त्वाचं आहे की विचारां इतकं देखणं काहीच नाही. आपल्याला रूप देखणं वाटतं, प्रत्यक्षात ते रूपही देखणं विचारांमुळे आहे. मला जर काही त्रास असेल तर समोर गुलाबाचं फूलसुद्धा मला आनंद देऊ शकत नाही. विचार माझे जसे असतील, माझी जशा परिस्थिती असेल, मनस्थिती असेल, त्याप्रमाणे ते सुख मिळेल. अन्यथा ते सुख आपल्याला मिळू शकत नाही. हे सगळं आपल्या विचारांवरती अवलंबून आहे. त्यामुळे जनामध्ये सार्थकता ही जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. सार्थकता जर जीवाची व्हायची असेल तर त्याला फक्त विचार अतिशय उत्तम पाहिजे आणि विचारांना तिकडे वळवायचं आहे जिकडे आपली इच्छा आहे. आपली इच्छा म्हणजे आता मोठी प्रशस्त मार्गाची इच्छा आहे. निश्चय केला आहे बुद्धीचा आणि त्या बुद्धीच्या निश्चयाप्रमाणे वळवल्यानंतर मग त्या बुद्धीचं दमन केलं असं म्हणत नाही, आपोआप त्यामध्ये विरून गेला व्यक्ती. ते दमन करून विरत नाही. दमन केलं, दाबून टाकलं, तू हे करायचं नाही म्हटलं की माणसाला आणखी करावं वाटतं. करत राहा, पण करत राहत असताना त्याला काही इतकं विशेष महत्त्व नाही. ती पुढची गोष्ट जास्त महत्त्वाची आहे. म्हणजे 2 रेषा जेव्हा काढतो तेव्हा एक रेषा छोटी केव्हा होते, जेव्हा त्याच्यासमोर मोठी रेषा काढली. मोठी रेषेवरती लक्ष गेलं की ही आपोआपच छोटी होते. तसं हे करत असताना आपल्या मनामध्ये जर भगवंताचे विचार असतील तर ती मोठी रेषा या लहान विचाराला प्राधान्य कमी दिलं जातं. त्यामुळे असे विचार जर चांगले असतील तर त्यांना सार्थकता जीवनामध्ये मिळू शकते. विचारांनीच सार्थकता होऊ शकते, अन्यथा दुसरा मार्ग नाही. नाहीतर त्याला कासवाच्या रूपातच त्यांचं दर्शन झालं असतं क्षीरसागरामध्ये. कारण दोघं समोरासमोर होते, सायुज्य मुक्ती. जन्मच असा होता की समोर त्याचं धान नाही, त्याच्या पायाशीच होता कासव. पण प्रत्यक्षात त्यांना किती युग लोटून नंतर जन्म बदलून देह बदलून त्याला पण काही असो नुकसान काही झालं नाही. त्याला ते विसरला ना सगळं. इतकं युग लोटले तरी विसरला. आपण सुद्धा एखादं दुःख भोगलं आणि खूप दुःख भोगल्यानंतर जर एखादा सुखाचा क्षण आला तर दुःख राहत नाही लक्षात. तसा तो जन्माचे फेरे विसरला. कारण प्रत्यक्ष त्याची जी तपश्चर्या होती ती देहरूपामध्ये भगवंताला अवतार घ्यावा लागला. मग ह्यानी सगळी तपश्चर्या फळाला आली. मग हे सगळं जर घडत असेल तर या सगळ्या गोष्टी घडतील तर दुःख आणि सगळं संपून जाईल. कारण आपल्याला जे पाहिजे किंवा ज्यासाठी जन्म आहे, जो आनंद प्राप्ती आपल्याला करायची ती जर झाली तर हे दुःख काही वाटणार नाही. जे वाटत होतं क्षणोक्षणी ते वाटणार नाही. हे प्रचितीचे बोलणे. आता समर्थ म्हणतात पुन्हा जसं त्या दिवशी हे प्रचितीचं बोलणं आहे, अंडरलाईन. हे माझं बोलणं प्रचितीचं आहे. म्हणजे मी तो आनंद घेतला आहे. मी ते सच्चिदानंद रूपाचा आनंद घेतला आहे. मी भगवंताला बघितलं आहे. मी भगवंताला जेव घातलं आहे. भगवंत माझ्यासाठी प्रसन्न आहे. हे आपण विचार करायचा की समर्थ बसले आहेत आणि रामाला जेव घालत आहेत, सीतामाई खात आहेत, लक्ष्मण खातो आहे, हनुमंत खात आहेत. हे सगळं आपण कल्पना करू शकतो. तेवढं प्रचिती आहे माझी. बाकीच्या गोष्टींवर विश्वास इतके दिवस ठेवला, त्यातून जर तुमचं नुकसान झालं तर निदान ह्या प्रचितीवर विश्वास तर ठेवून बघा. कमीत कमी एकदा विश्वास ठेवून पहा. कणाकणांनी तुमच्यामध्ये ती प्रचितीला सुरुवात होईल. त्यासाठी ज्ञान नको, काहीच नको, फक्त माझ्यावरती विश्वास. सुरुवातीला माझ्यावरती ठेवा. महाराजांचं वाक्य पुन्हा, माझ्यावरती फक्त विश्वास ठेव करून माझ्याकडे ओढायचं आणि नंतर म्हणायचं मी काहीच नाही, तू रामच सगळं करतो आहे. जे करता करविता कोण आहे, तुला माझ्यापर्यंत आणण्याचं काम कोणाचं आहे? रामाचं आहे. म्हणजे ते सुद्धा स्वतःजवळ ठेवत नाही. मग आधी खेचण्याचं काम का करतात? आपण एखाद्या व्यक्तीला आपल्याकडे आकर्षित केलं तर आपल्याला वाटतं आपलं कौतुक करावं, आपल्याला पैसे मिळावे. प्रत्यक्षात हा काहीच हेतू सद्गुरूंचा नाही आहे. ते म्हणतात मला प्रचिती आली, त्या प्रचितीसाठी फक्त तुम्ही माझ्याजवळ या, अन्यथा मला काही तुमच्यामध्ये रस नाही. मी माझा मुक्तच आहे. पण तुमचं काहीतरी कल्याण व्हावं असं जर वाटत असेल तर तुम्ही माझ्याकडे या. आल्यानंतर 2 दिवस, आता आमच्या लहानपणीची गोष्ट आहे. माझी आई 4 वर्ष निघून गेली कुठेतरी आणि माझं 10वीचं वर्ष, 8वी हायस्कूलचं वर्ष असल्यामुळे तिने सांगितलं की तुला इथेच राहायचं आहे. आम्ही जे जातो आहे, आमची जी बदली झाली आहे ते तुला नेता येणार. आणि अर्धवट वय 8वी 9वी 10वी म्हणजे अतिशय सेंटिमेंटल वय आहे, ज्यावेळी आई सगळे काही असते आपली. पण त्यावेळी आई निघून गेली. मग आईने सांगितलं की हिला सोबत लागते बरं कोणाची. माझ्या आत्याकडे जेव्हा राहिली तिने 1 दिवस 2 दिवस 3 दिवस 4 8 दिवस माझ्याजवळ झोपली. जशी माझ्या आईजवळ मी झोपायची तशी ती माझ्याजवळ येऊन झोपायची. शेवटी म्हणाली मला सवय नाही म्हणे मुलाबाळांची, त्यामुळे तुला छान सांभाळणार आहे मी, पैसे खर्च करणार आहे सगळं, पण मी तुझ्यासोबत झोपू शकत नाही. 8व्या दिवशी ती 8 दिवस राहिली कशी बशी आणि 9व्या दिवशी ताबडतोब तिने स्वतःची सोय केली आणि निघून गेली. इतकं रडायला आलं, इतकं अवलंबून तिच्यावरती होतो. मग या सगळ्या गोष्टी जेव्हा आपण करतो ना तर ही गोष्ट केल्यावर आपल्याला त्याची किंमत कळते की आपण कसं एकमेकांशी अटॅच असतो, किती त्याच्यामध्ये आपलं लक्ष असतं की ते सुटल्याबरोबर त्रास व्हायला लागतो.
मग ह्या सगळ्या गोष्टी अशाच संसाराच्या होतात. आपण संसारामध्ये इतकं रमतो आणि एक दिवस काही गोष्टी सुटतात तेव्हा तसंच दुःख होतं जे लहानपणी झालं. म्हणजे कोणत्याही दुःखामध्ये त्या फरक नाही. जोपर्यंत आपल्याला ते वाटतं अरे ही निघून जाणार आहे म्हटल्याबरोबर काही तिला वाटलं नाही निघून जाताना, ही माझी सवयच नाही म्हणे मला. मग ही सवय, हे अनुभव, धक्के लहानपणापासून घेतले. मग काय त्रास आहे, काय दुःख आहे, काय दुःख आहे म्हटलं, हे दुःख आहे की मला माझी आई नाही आता. आता आई नाही तर तुझं काय कमी पडतं आहे. तुला खायला प्यायला आईकडे होतं त्यापेक्षा 10 पट जास्त देते. फळांच्या टोकऱ्या श्रीमंत असल्यामुळे सगळं तुला मिळतं आहे. पण मी रात्री तुझ्याजवळ झोपू शकणार नाही कारण मला त्याची सवय नाही. असं एका गोष्टीसाठी मी कंप्लेंट करू शकते कुणाजवळ, पण तटतट दुःखाने असं माणूस घाबरून जातो की आता माझं कोणी नाही. अरे प्रत्यक्षात 10 पट जास्त देते ती, पण तरीही माझं कोणी नाही. हा विचार आहे. असाच संसाराबद्दल विचार करतो आपण की हा संसारच माझा खरा आहे. एखादी गोष्ट त्यातली कमी झाली की ताबडतोब मग तेच दुःख आहे जे 8वीमध्ये झालं. असंच आयुष्यभर दुःखच भोगवतो. त्यापेक्षा या दुःखापासून मुक्ती पाहिजे असेल तर संसार मानायचंच नाही. या सगळ्या गोष्टी आपण स्वतःचा जर वैयक्तिक विचार करू शकलो, जसा अर्जुनाला सोडून गेल्यावर अर्जुन जसा हतबल झाला तसा आपण हतबल होतो. मग ती हतबलता जर टाळायची असेल तर सुरुवातीपासून त्याचं नामस्मरण केलं तर तो म्हणतो सतत मी तुझ्या पाठीशी आहे, एकटी असली तरी मी तुला सांभाळतो. ह्याचा अनुभव जो घेतो ते समर्थ म्हणतात ती प्रचिती आहे माझी. या छोट्या छोट्या दुःखांवरून, छोट्या छोट्या कारणांमधून माझी मोठी प्रचिती तुला देतो. किती अनुभव घेतले आत्तापर्यंत प्रत्येकाने या दुःखाचे घेतले ना. मग आता माझं एक प्रचिती ऐकून बघा. माझी एक जी प्रचिती आहे ती ऐकून बघा. विवेके प्रचित पहा. आणि ती जी प्रचिती आहे ती विवेकाने तारून पहा म्हणतात. नुसतं माझी आहे म्हणून ऐकू नका. शंकराचार्य तर पटवतात त्यावरती उदाहरणं देऊन पटवतात. ते म्हणतात की तुला मी म्हटलं की ह्याच्यात आनंद आहे, पण तुला आनंद नाही मिळाला असं होणार नाही. पण जरी जर तुला नसेल मिळत तर तू विवेकाने ताडून बघ काय चुकतंय. ती जे तुला तुझी चूक जर कळली ना तर मग ते तुला सगळं पुढचं स्पष्ट होईल की आपण चुकतोय कुठे, त्यामुळे ही प्रचिती आपल्याला येत नाही. कारण इतके तळमळून समर्थ सांगतायत तरी आपल्याला प्रचिती येत नाही. मग याचा अर्थ काय. मग प्रचित पाहणे ते शहाणे, अन्यथा नव्हे. असं जर पाहिलं तरच तो शहाणा, अन्यथा नाही. अन्यथा तो शहाणा नाही. पहिले मूर्ख लक्षण सांगत असताना समर्थ कसे बोलत होते आणि आता जेव्हा पुढे नेलं आपल्याला बुद्धीने, त्यावेळी आता त्यांची भाषा कशी झाली की तू स्वतःची प्रचिती घे, मी म्हणतो म्हणून ऐकायचं नाही आहे. आता वेगवेगळ्या उदाहरणांनी आपण पटवतोच आहे की नाही आपल्याला स्वतःला की ते जे सांगतायत ते खरं आहे. हे जे आपण स्वतःच्या मनाला पटवतो ते पटवणं म्हणजे विवेक जागृती आहे. ही विवेकाची जागृती. वक्ता म्हणून आपण वेगळं करतो, श्रोता म्हणून आपण वेगळं करतो, ऐकला ग्रंथानंतर आपण काहीतरी वेगळं करतो. हा विवेक प्रत्येकाचा जागृत आहे. जबरदस्तीचं इथे काही चालतच नाही. या ठिकाणी जबरदस्ती कोणीच करू शकत नाही. पण प्रेमाने जर कोणी समजावून सांगितलं त्याच्या मागची भावना तर समजली पाहिजे. ही भावना जी आहे ती मी प्रचिती घेतली म्हणतो. समर्थ म्हणतात ती प्रचिती घेतली बाबा रे, ती तळमळ माझी तुझ्यासाठी आहे फक्त. सप्रचित आणि अनुमान. मुख्य म्हणजे प्रचिती आहे, सप्रचित आहे आणि अनुमान पण आहे. दोन्ही गोष्टी आहे. अनुमान कर. आता अनुमान केल्याशिवाय प्रचिती कशी येईल. आपल्या मनाला जर पटवलंच नाही की हे अतिशय चांगलं आहे, कशाला नुसतं क्षीरसागरावरचे विष्णू जरी आपण कल्पना केली तो अनुमान आहे. ते खरं असो किंवा नसो, त्या ठिकाणी जर खरंच आनंदाची प्रचिती झाली आणि आपल्याला आपल्या जीवाची उत्पत्ती कळली तर काय वाईट आहे. अनुमानच असं करायचं. हे सगळं खोटं आहे म्हणणाऱ्यांचं काय होत असेल मला काही कळत नाही. परमार्थ हा खोटा आहे असं जे म्हणतात, धार्मिकता जी, नास्तिकता जे लोक आहे ज्यांच्या मनामध्ये, त्यांचं कसं होत असेल मला कळत नाही. किती जन्म घ्यावे लागणार आहे माहीत नाही. आपल्याला कळून सुद्धा ते किती जन्म घ्यायचे माहिती नाही. त्यांना न कळता कसं होत असेल त्यांचा हा विचार येतो मनात. म्हणजे आपलंही तेच होत होतं, पण आता असं वाटतं की निदान असं व्हायला नको. मग समर्थांना नसेल वाटत की आपल्याला काही न कळता काही न मिळता जर वाटतं की कसे करत असतील लोक, त्यांनी इकडे वळायला पाहिजे, तर समर्थांचं काय असेल अवस्था. ते म्हणतात माझी प्रचिती आहे, त्या प्रचितीला मला तुम्हाला द्यायचं आहे, पण ती सद्वस्तू असल्यामुळे सद्वस्तू तुम्ही झाल्याशिवाय तुम्हाला ती मिळत नाही हो. पुढे जन्मांतरी प्रचित आहे ते पाहणे, अन्यथा नव्हे. नंतर म्हणा सप्रचित आणि उधार आणि रोकडे धन. उधार आणि रोकडं धन जे असतं ना ते पुरतं का. उधार आणि रोकड्यामध्ये जो फरक आहे, रोकडी प्रचिती आणि उधार प्रचिती, होईल करून जाईल, हे ज्योतिषी फार असतात खोटे. सगळ्यांना सगळं सारखं सांगतात. सगळं कसं काय सारखं असेल सगळ्यांचं. इथे तर कणही सारखा नाही आहे देवानी ठेवलेला. अंगठेही जरी ठेवले आपले स्वतःचे तर कोणाचाच अंगठ्यासारखा नाही आहे. मग तुम्ही सगळ्यांना एकच कसं काय भविष्य सांगता. आणि त्यावरती आपण वेड्यासारखा विश्वासही ठेवतो.
जेव्हापासून ह्या सगळ्या गोष्टी सत्य कळलं की नाही, की हे भोगावं लागतं, कासवालाही भोगावं लागतं, सगळ्यांना भोगावं लागतं, कळतं ना, तर ह्या सगळ्या गोष्टी मॅटरच करत नाही. जे आहे ते उत्तम आहे, जे आहे ते माझ्यासाठी उत्तम आहे असं जेव्हा विचार करतो ते ज्योतिषी गेले उडत. कारण अद्वैत सिद्धांत सांगायचा, द्वैत सिद्धांत सांगायचा आणि ज्योतिषाकडे जायचं. राम समोर उभा आहे आणि त्याला सांगायचं. काल अजित पवारांचं वाईट झालं म्हणून ते गोष्ट आठवली. ते म्हणाले की इतकी मोठी मी कल्पना करतोय की या ठिकाणी मला विमानांची सोय करायची आहे, मला परदेशात लोकांना पाठवायचं आहे शिक्षणाला, आणि एकाने सांगितलं की इथला रस्ता साफ नाही झाला. ते म्हणे मी बोलतोय काय, तुम्ही बोलताय काय. म्हणजे हे जर सर्वसाधारण राजकारण्यांना पटत नाही तर समर्थांना कसं पटेल. त्यांना दाखवायचं आहे राम आणि आपण त्यांना म्हणायचं की माझं की नाही घरचं काहीतरी काम होत नाही. ते आपले सेवेदार नाही आहेत ना, ते नोकर नाही आहेत आपले काम करायला. आणि भगवंत काय आणि संत काय, प्रारब्ध बदलू शकत नाही ना, तर त्यांनी स्वतःचंही बदलवलं असतं. प्रारब्धामध्ये बदल होत नाही हे जर स्पष्ट आहे तर ज्योतिषी काय करू शकणार आहे. मग त्यांनी म्हणे रोकडं आणि उधार आहे हे सगळे ज्योतिषी. आपल्याला दुःख झालं की लागली ज्योतिषीकडे जातो आणि ज्योतिषी ते सांगतात ते त्यांच्या बुद्धीप्रमाणे, आणि जे बुद्धींनी सांगतात ते खरं नाही, जे बुद्धीला पटतं ते खरं नाही. याच्यावरती तर समर्थांच्या शब्दांवरती विश्वास, कठीणातली कठीण परीक्षासुद्धा विना ज्योतिषाची आपण जर पार केली तर मग समर्थांवर विश्वास आहे असं म्हणायचं. अन्यथा या विश्वासालाही अर्थ नाही. जे आहे ते भोगा आणि जे आहे तो आनंद घ्या, जे आहे ते मीच करतोय. हे जे रोकडे आहे, उधार धन, मानसपूजा, या ठिकाणी मानसपूजा जर घडत असेल, शंकराचार्य आणि हा अद्वैत सिद्धांत एकच सांगतोय की मानसपूजा घडत असेल. ते कृपालूजी महाराज म्हणायचे मनातल्या मला 9 लख हार आणावं म्हणे देवासाठी. 9 लख हार. आमची परिस्थिती कवड्यांचा हार घालायची सुद्धा नाही आहे. कवड्यासुद्धा आमच्या घरात सापडत नाही. गरिबी आता नाही राहिली, गरिबी तशी आता वृत्ती गरीब झाली आहे. प्रत्यक्षात परिस्थिती सगळ्यांची चांगली आहे. कवड्या ज्यांच्या घरी नाही ते 9 लाख हार घालू शकतात म्हणे. इतकं सुंदर वर्णन केलं त्यांनी कृष्णाचं. कृष्ण भक्त आहेत ते. त्यामुळे कृष्ण भक्त असल्यामुळे तो जो ऐश्वर्य संपन्न कृष्ण आहे तो सुद्धा एक वेळ मला म्हणाला म्हणे की माझं ऐश्वर्य तुझ्या या ऐश्वर्यापुढे थिट आहे म्हणे. कारण त्यांनी सागरातले सगळे मोती एकत्र केले, गोळा केले, सगळे रत्न गोळा केले, सगळ्या खाणींमधलं सोनं गोळा केलं आणि सगळ्या खाणींमधलं सोनं गोळा करत लोक लावले 6 महिने. संपतच नाही आहे सोनं. जरी तुझं असलं तरी आणतोय मी ना. असं सगळं सोनं 9 लाख, हे सगळे मणी माणकं मोती आणि भारी भारी पितांबर असं त्याला नेसवला आणि रूप पाहता लोचनी, असं त्यांची अवस्था झाली. मीच आणलं, मीच घालवलं. मानसपूजा. प्रत्यक्षात त्यांच्याकडे कवडी नव्हती म्हणे तेव्हा. जेव्हा ते सुरुवातीला काहीतरी जगद्गुरू झाले तेव्हा त्यांच्याजवळ काहीच नव्हतं. पण म्हणे मी असं केलं, मानसपूजा फळली आणि त्यांनी काय ऐश्वर्य दिलं मला. जसं सुदामाची गोष्ट आहे. काहीही नसताना सुदामा कसा झाला. आणि तसं दरिद्री असणं चांगलं आहे, पण विचार दरिद्री नको ना. विचारांनी संपन्न पाहिजे. मग विचारांवर आज सगळा पूर्ण एपिसोड आहे की दरिद्री अवस्था असली पण विचारांनी करतो. आणि इकडे ऐश्वर्य संपन्न असून 10 रुपयासाठी भांडणारे लोक आहेत. एक परवा असतं त्याचं उत्तम उदाहरण मला मिळालं. नैमिषारण्यामध्ये आम्ही गेलो होतो आणि नैमिषारण्यामध्ये गेल्यावर सगळेजण आपापलं कौतुक सांगत होते. आमची प्रचिती ही, आता या धार्मिक क्षेत्रामध्ये ना सगळ्यांना हे फार असतं बोलायचं की मला अशी प्रचिती, माझा नवरा निर्लेप आहे म्हणे एकदम. म्हणजे मुलं रडतात पण माझा नवरा रडत नाही म्हणे. मी जेव्हा घराच्या बाहेर पडलं की 2-2 महिने जरी बाहेर राहिले तर वडिलांना काही वाटत नाही म्हणे. इतके निर्लेप आहेत म्हणे, निस्संग आहेत म्हणे. बायकोला घेऊन फिरतात बरं. आणि बायकोला घेऊन बरं तेही ठीक आहे, कारण त्या दोघांचं जीवन आहे. शेवटी वृद्धापकाळ आहे त्यामुळे ते सोबत राहतात, हे इतपत ठीक आहे. आणि दिवसातून 3दा ती गोष्ट सांगायची की आमचे हे इतके निर्लेप आहेत, मुलं रडतात, मला सुद्धा वाईट वाटतं यांना घेऊन जाताना, पण यांना काही वाटत नाही म्हणजे किती भाग्यवान आहे. या सगळ्या गोष्टी ऐकल्यानंतर आपल्याला किती भाग्यवान बाई आहे म्हणलं. आणि थोडंसं 2-3 वाजले जेवायला की भांडण करायचे ताटासाठी. माझं ताट हे, माझं ताट ते. म्हणजे हा कसला निर्लेप आहे. जर घरातून निघताना त्यांना आनंद होतो, कारण काही कारणं असतील त्याच्या घरातून निघण्यासाठी. प्रत्यक्षात निर्लेपता ही अशी आहे का की मला हे मिळालं नाही. एखादी गोष्ट जर मिळाली नाही तर त्याचा अकांड तांडव बघण्यासारखं असायचं. मग या सगळ्या गोष्टी जेव्हा ते बोलतात लोक, तेव्हा ती प्रचिती आहे का, ते रोकडा आहे का, रोकडा साक्षात्कार आहे का, तो नाही, उधार आहे तो. सांगणारे तर काही सांगतात. माझं असं, मला असं स्वप्न पडलं, मला तसं स्वप्न पडलं. सांगण्यावरती विश्वास. माझा मुलगासुद्धा म्हणतो जे काही बोलत असेल ना कोणत्याही गोष्टीवर माझा विश्वास नाही म्हणतो. माझा स्वतःचा जो अनुभव आहे तो खरा आहे म्हणतो, बाकी माझा कोणावरही विश्वास नाही. म्हणजे माझ्यावरही नाही का, नाही तुझ्यावर आहे म्हणे, कारण आई आहे ना शेवटी. पण असा प्रश्न आहे, इतका तो विचार करू शकतो विवेकाने की काही खरं नाही. मग मानसपूजा, प्रत्यक्ष दर्शन, यास महदांतर. ही जी मानसपूजा त्यांनी केली, जी मानसपूजा
मानसपूजा नीतीने तर प्रत्यक्षच पूजा केली म्हणा. आपण मनातल्या मनातच भगवंताची आराधना, भगवंत बघितलेले नसताना सुद्धा शबरीने केलेली आहे. भगवंत आले ना चालत तिच्याकडे. तर हे जे ते महदांतर आहे. आपल्याजवळ आहे ते देणं आणि नसताना देणं ह्यामध्ये फरक नाही आहे का? आमच्याजवळ काहीच नाही, कवड्यांची माळ नाही आणि घालतोय आपण नवलखा हार, या सगळ्या गोष्टींना भगवंत बरोबर ताडतो. आणखी एक उदाहरण आहे. तिरुपती बालाजीला आम्ही गेलो, तिथे म्हणे जितकं दिलं तितकं 10 पट वाढतं. दर महिन्याला काहीतरी एक अमाऊंट द्यायची असं ठरवलं. 2,500 रुपये देऊ म्हणे आपण तिला. आमच्या चौघींच्या गोष्टी झाल्या. मी तर आपण बोलतच नसतो. कोणत्याही गोष्टींचा संकल्प मी कधी आयुष्यात नाही केला. म्हटलं ठीक आहे, चांगलं आहे. मोठ्या मोठ्याने सांगत होती 2,500 रुपये महिन्यात तर मी अगदी भगवंताला देणारच म्हणे आता याच्यानंतर. कारण लोकांची प्रचिती इतकी आहे म्हणे याची की 2,500 दिले की त्याच्या 10 पट तो देतो आपल्याला. 10,000 रुपये मला मिळतील. आणि नाही दिले शेवटी. हुंडीच्या जवळून गेलो तरी 500 रुपये सुद्धा टाकले नाही. मी म्हटलं नाही टाक म्हणून. टाक हा माझा संकल्प नाही, पण तू टाकते म्हणाली तरी टाकत नाही. तू स्वतःच टाकते म्हणाली तरी टाकत नाही. मग याला काय म्हणायचं? ती म्हणे नाही नाही म्हणजे काही अर्थ नसतो म्हणे. का असं थोडी खरं असतं. असं वगैरे तिच्या मनात संकल्प होता, पण विकल्प आला आणि नाही टाकलं. आणि थोडी पुढे गेली, तिचं पाकीट मारलं आणि त्यातले जितके पैसे होते ते सगळे गेले. मग याला काय म्हणायचं? सत्य काय? तुम्ही संकल्प करताना भगवंत बघतो. संकल्प केला तर पूर्ण करा. तुमच्याजवळ 1,000 रुपये असून जर तुम्ही 2,500 रुपये देऊच नाही शकले तर तो ओढणारच आहे तुमच्याकडून. संकल्प करायच कशाला मग? मग त्यापेक्षा नसलेले लोक जे संकल्प करतात ती मानसपूजा आहे. आणि असून जे देत नाही ते त्यांचं दारिद्र्य आहे. मग दारिद्र्य कोणतं आणि संपन्नता कोणती हा विचार संत आपल्याला शिकवतात. 3 ओवी वाचते आणि थांबते. यामध्ये महदांतर आहे. पुढे जन्मांतरी होणारं हा तो अवघाच उधार तैसा नव्हे सारा सारा तत्काळ लाभे श्रीराम. तात्काळाची लाभ होतो, प्राणी संसारी सुटतो, संशय अवघाची तुटतो, जन्म मरणाचा श्रीराम. याची जन्मे येण्याची काळे, संसारी होई जे निराळे, मोक्ष पावी जे निष्ठळे, स्वरूपाकारे श्रीराम. ये गोष्टीच करी अनुमान, तो सिद्धीचे पावेल पतन, मिथ्यावदे त्यास जाण, उपासनेची श्रीराम. ये यथार्थचे आहे बोलणे, विवेके शीघ्रची मुक्त होणे, असोनी काहीच नसणे जनामध्ये श्रीराम. देववद आहे निर्गुण, देवपदी अनन्यपण, हाची अर्थ पाहता पूर्ण समाधान बाणे श्रीराम. देहीच विदेही होणे, करून काहीच न करणे, जीवनमुक्तांची लक्षणे जीवनमुक्त जाणे श्रीराम. यदविन हे खरे वाटे, अनुमानाची निसंदेह वाटे, संदेहाचे मूळ तुटे, सद्गुरु वचने श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ. झाले साधनाचे फळ, संसार झाला सफळ, निर्गुण ब्रह्मते निश्चळ अंतरी बिंबले श्रीराम. ही सेव झाला मायेचा, झाला निवाडा तत्वाचा, साह्य होता साधनाचा ठाव नाही श्रीराम. स्वप्नी जे जे देखिले ते ते जागृतीस उडाले, सहजचे अनुर्वाच्य झाले बोलता नये श्रीराम. ऐसे हे विवेके जाणावे, प्रत्येक खुणेसी बाणावे, जन्ममृत्याच्या नावे शून्याकार श्रीराम. भक्ताच्यांनी स्वाभिमाने कृपा केली दाशरथीने, समर्थ कृपेची वचने तो हा दासबोध श्रीराम. 20 दशक दासबोध, श्रवणद्वारे घेता शोध, मनन करत्या सविशद, परमार्थ होतो श्रीराम. 20 दशक दोन्हीसे समास, साधके पहावे सावकास, विवर्ता विशेषा विशेष कळो लागे श्रीराम. ग्रंथाचे करावे स्तवन, स्तवनाचे काय प्रयोजन, येथे प्रत्ययास कारण प्रत्ययो पहावा श्रीराम. देहे तव 5 भूतांचा, करता आत्मा तेथीचा, आणि कवित्व प्रकार मनुष्याचा, काशावरून श्रीराम. सकळ करणे जगदीशाचे, आणि कवित्वची काय मानुषाचे, ऐशा प्रमाण बोलण्याचे काय घ्यावे श्रीराम. सकळ देहाचा झाडा केला, तत्व समुदाय उडाला, तेथे कोण्या पदार्थाला आपुले म्हणावे श्रीराम. ऐसी ही विचाराची कामे, उगेच भ्रमो नये भ्रमे, जगदेश्वरे अनुक्रमे सकळ केले श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. वंदे देवं विष्णुमशेषस्थितिहेतुं, त्वामध्यात्मज्ञानविरन्तहृदिभाव्यं. हेयाहे यद्वन्द्वविहीनं परमेकं, सत्तामात्रं सर्वरदुस्तं ऋषिरूपं. प्राणापानौ निश्चयबुद्ध्या रुधिरुद्ध्वा, चित्वा सर्वसंशयबन्धं विषयोगान्, पश्यन्ति शम्यं गतमोहायतयस्तं, वन्दे रामं रत्नकिरीटं रविभासं. मायातीतं माधवमाद्यं जगदादिं, मानातीतं मोहविनाशं मुनिवन्द्यं. योगिद्धेयं योगविधानं परिपूर्णं, वन्दे रामं रञ्जितलोकं रमणीयं.
भावाभाव प्रत्ययहीनं भवमुख्यै योगासक्तेर्र्चितपादाम्बुजयुग्मं नित्यं शुद्धं बुद्धिमनन्तं प्रणवाक्यं वन्दे रामं वीरमशेषासुरधावं त्वं मे नाथो नातीतकार्याखिलकारी मानातीतो माधव किलधारी भक्त्यागम्यो भावितरूपो भवहारी योगाभ्यासैर्भावितचेतः सहचारी त्वामद्यन्तं लोकततीनां परमीशं लोकानां नो लौकिकमानैरुदिगम्यं भक्तिश्रद्धा भावसमेतैर्भजनीयं वन्दे रामं सुन्दरमिन्दिवरनीलं को वा ज्ञातुं त्वामतिमानं गतमानं मानासक्तो माधवशक्तो मुनिमन्नं वृन्दारण्ये वन्दितवृन्दाकरवृन्दं वन्दे रामं भवमुखवन्दं सुखकन्दं नानाशास्त्रैर्वेदकदम्बैर्प्रतिपाद्यं नित्यानन्दं निर्विषयज्ञानमनादिं मत्सेवार्थं मानुषभावं प्रतिपन्नं वन्दे रामं मरकतवर्णं मथुरेशं श्रद्धायुक्तो यः पठति इमं स्तवमाद्यं ब्राह्मं ब्रह्मज्ञानविधानं भुविमर्त्यं कामं श्यामं कामिदकामप्रदमीशं ध्यात्वा ध्यात्वा पातकजालैर्विगतः स्यात् सीताकान्तस्मरण जय जय राम महारुद्र हनुमान की जय 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 रघुवीर समर्थ भर्जन भव बीजाचे अर्जन सुख संपत्तीचे तर्जन यमदूताचे राम गर्जन बोला राम 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 बोला राम 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 बोला राम 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 आवाहनं न जानामि तवार्चन पूजाञ्चैव न जानामि क्षम्यतां परमेश्वर क्षम्यतां परमेश्वर क्षम्यतां परमेश्वर जय जय रघुवीर समर्थ।